हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो. तर हे माल आणून ठेवला होता, 2 दिवस झाले तुम्हाला दाखवायचं म्हणून राहिलाच. आज काय मीटिंगला ट्रेनिंगला गेलेच नाही. तर काय काय आणले बघूयात म्हटलं आणि मग सुरुवात आजपासून करणारच आहे. 1 किलो शेंगदाणे हे दाखवलेले आहेत. ते मी 1 किलोचं पाकिट आहे शेंगदाण्याचं आणि हे सुद्धा शेंगदाणेच आहेत. त्यानंतर खोबरं हे पावशेर आहे. वाटी आपल्याला सारणासाठी लागणार, त्यासाठी मी दिलं होतं लिस्टमध्ये. आणि हा मैदा आहे, 1 किलो मैदा. परत काजू बदामची पाकिटं सुद्धा आहेत 100 ग्रॅमची. आणि हा सुद्धा मैदा आहे. परत 1 किलो रवा आहे, म्हणजे 2 किलो मैदा सांगितला तर 2 किलो रवा, तर ही दोन रव्याची पाकिटं होती. आणि हा मोती साबण आणि हे पण हे मनुके आहेत, काजू मनुके वगैरे. आणि हे सुद्धा खोबरे आणि बेसन 1 किलो आणलेलं आहे. आणि ही वेलची 100 ग्रॅम आणि 5 किलो आपली खर आहे त्यामध्ये. तरी एवढ्या साहित्यात माझं बरंचसं तरी आवरेल म्हटलं. आता इकडे मी लाडूसाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि 1 वाटी तूप घातलं होतं त्यामध्ये मी. आणि 1 वाटी तुपामध्ये बरोबर 1 किलो रवा लाडू बनतो. तर ही रेसिपी मी जेव्हा भाड्याने आम्ही बाहेर राहत होतो वाड्यामध्ये, त्या आजींनी शिकवले होते मला. ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर फराळाचे कोणतेच पदार्थ येतच नव्हते. मी कधी फराळाचं म्हणजे नुसतं लाडू वळणे हेच माहीत होतं. कसं करतात काय करतात अजिबात माहीत नव्हतं. माझं शिक्षण सगळं झाल्यामुळं शिक्षणातच सगळं माझं गेलं. आणि काकी आणि आई मिळून दोघी मिळून बनवायच्या, त्यामुळं आमचा कधीच त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट अशी नव्हतीच कोणत्याच फराळाच्या पदार्थामध्ये. त्यामुळे पहिल्याच वर्षी मी एकटीच बनवताना खूप प्रॉब्लेम आले. तेव्हा त्या आजींनी मला हे शिकवले होतं. पाकातले मऊसूत रवा लाडू एकदम एकच नंबर बनले होते पहिल्यांदा जेव्हा मी केले होते. आणि कोणत्याही वर्षी आजपर्यंत मी जेवढे लाडू जेव्हा बनवले आहेत कधीही चुकले नाहीत, कधीच पाक चुकलेले नाहीत. म्हणजे इतकं आजींनी छान असं पद्धतीनं मला शिकवलं होतं की माझ्या ते डोक्यातच पीठ बसलं. आणि माझ्या आईला सुद्धा अजूनपर्यंत काही पाकसुद्धा अजून धरता येत नाही. तिन्ही मुलींची लग्न झाली, नातवंड झाली, तरी आमच्या आईला जमत नाही. पण आजींनी एवढ्या छान पद्धतीनं सांगितलं होतं की कोणच ती रेसिपी विसरू शकत नाही. तर बरोबर 1 वाटी तूप घ्यायला लावले होतं आणि 1 बरोबर किलो रवा. आणि 1 किलो रवा म्हणजे 10 वाट्या असतात. आणि 1 किलोला 1 किलो साखर घ्यायची असते आणि 1 किलो साखरमधली 1 वाटी साखर काढून ठेवायची. तर मी इकडे रवा माझा भाजलेला आहे छानपैकी. 25 ते 30 मिनटं रवा भाजायचा मंद गॅसवर. आणि बुडेल इतपत मी पाणी घातले, साखर बुडेल इतपत. तर 1 किलो साखरमधली मी 1 वाटी साखर काढून घेतली आणि तेवढ्या बरोबर ह्याच्यामध्ये 1 किलोचे छान असे रवा लाडू बनतात. आता इकडे 10 ते 12 वेलच्या लागतात, ते सोलून घेतले आणि कुठून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता कोपऱ्यावर होतं आपण पार्टनर आहे मॅडम, लवकर यायला पाहिजे म्हणा लागले. 10ला सांगितलं, 11ची मीटिंग होती, 12:30 पावणे 1ला चालू झाली 11ची मीटिंग. मला माहिती आहे यांचा वेळ काय, मला अजून चालूच नाही. मी 12ला गेलं, तुमच्यासारखीच की सगळेजण येतात म्हणा लागले सर लेट. आणि 12:30ला चालू, 12:30 ते पावणे 1ला चालू झाली. पावणे 1 ते 2, 2 ते 2:30, 3 पर्यंत सरांनी घेतलं. त्यानंतर जेवण आणि जेवणानंतर एक अर्धा तास, काही 1-1.5 तास घेतलं. चहा त्यामध्ये मध्येच आला आणि झालं. मग आमची फक्त 5 जणच होतो आम्ही. तिकडे पाक तयार होत आम्ही बोलत गप्पा मारत बसलो. इतक्यात पाक सुद्धा यायला लागलेला, मध्ये चेक करतच होते. आजीने कसं केसासारखं शेवटच्या थेंबाला आलं की 1 तारी पाक आणि मऊसूत लाडू होतो असं शिकवलं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने थेंब पाडत बघून घ्यायचा आहे. आणि किंवा हातावर तुम्ही बोटावर घेता, भाजतंय म्हणून मी असंच त्यांनी शिकवलं तीच आजपर्यंत
ट्रिक वापरते. तर शेवटचा जो काय थेंब आहे पाकाचा तो केसासारखा एकदम असा खाली पडला की समजायचं की आपला पाक आलेला आहे. अगदी जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करायला लागले तेव्हा शेवटचा गेला. त्यानंतर मी वेलची कुटून घेतलेली ती घातली. त्यामध्ये शेवटी पाक झाल्यानंतर घालायचं आहे, म्हणजे सगळं पाकात आपलं वेलची पूड व्यवस्थित लागते. आणि सगळ्यात शेवटी आपला रवा टाकायचा आणि झाकून ठेवायचा. हा ॲक्च्युली दुपारी मी पाक 2:30च्या दरम्यान धरला आहे. 2:30-3 वाजले होते आणि संध्याकाळी 8-9 पर्यंत बरोबर हे लाडू तयार होतात. आणि मी पाकात टाकत होते रवा. मुलाला म्हटलं जरा धरतोस काय, तर तो गेला. त्याचा प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी तो चालला होता. म्हटलं जातोय तर जाऊ दे, आपले कामं तर आपल्यालाच करायला लागणार, कोणच नाही. कधी कधी वाटते मुलगी हाताखाली असती तर बरं झालं असतं. तरी ते पाकात घातल्यानंतर अशी कन्सिस्टन्सी येते. पातळ झाले असं वाटते पण असं रबरबीतच व्हायला लागते तरच ते व्यवस्थित होतात. मुरतो पूर्ण, तो रवा शोषून घेतो तो पाक. त्यामुळे त्याच्यावर आता झाकून ठेवायचं. आता 7 ते 8 वाजताच मी ते उघडून बघणार. आणि आता भांडी घासणार होते तेवढ्यात मुलगा म्हणाला आपण चहा जरा करून पिऊया. तेवढ्यात मी थांब म्हटलं जरासं मी शंकरपाळीचं सुद्धा मळून घेते. तर हे पातेलं बघा माझं. ह्या पातेल्यामध्ये एक म्हणजे पातेलं भरेल एवढी साखर, दूध, जेवढी साखर घेतली तेवढंच मी दूध घेतलं होतं आणि तेवढंच बरोबर पातेलं तेल. आणि सगळं हे एकत्र करून आपल्याला ते हे करून घ्यायचं, विरघळवून घ्यायचं आहे. तिन्ही जिन्नस पूर्ण साखर त्यामध्ये विरघळवू द्यायचं आहे. आणि जे पातेलं तुम्हाला दाखवलं त्या पातेल्यामध्ये बरोबर 1 किलोचे आपले हे होतात, 1 किलोच्या शंकरपाळ्या बनतात. आता हे साहित्य इकडं तिकडं पडलं होतं म्हणजे ठेवूनच टाकूया म्हटलं. आता माझं विरघळवलं होतं मी सगळं, त्यामध्ये साखर आहे बघा अशा पद्धतीनं झालं होतं. आणि 1 किलो बरोबर मी त्याच्यामध्ये मैदा ओतलेला आहे. आणि जसा मळल तसं आपण घालायचं आहे व्यवस्थित ते पीठ हळूहळू आणि मळून घ्यायचं आहे. असं मऊसूद पीठ होतं. आणि ही रेसिपी माझ्या मामीनी सांगितली होती, पन्हाळ्याच्या मामीनी. त्यामुळे खुसखुशीत लेअरवाली जी म्हणतात तशी सेम टू सेम बाहेर विकत मिळते तशी होते. या पद्धतीने किंवा या प्रमाणाने तुम्ही पेल्याचं सुद्धा प्रमाण वापरू शकता, फुलपात्राचं सुद्धा वापरू शकता. आणि जर वाटी असेल आपली आमटीची त्यामध्ये बरोबर त्या वाटीच्या प्रमाणानुसार घेतलं तर अर्धा किलोच्या होतात. हे माझं आहे, दरवर्षी मी बनवते त्यामुळे मला बरोबर अंदाज गावलेलाच आहे कुठलं पातेलं घातलं म्हणजे केवढं होणार. त्यासाठी आता हे मळून 1 पाऊण तास तरी ठेवणार. आणि मुलगा म्हणाला चहा दे, तर चहा ठेवणार. आणि भांडी थोडीशी राहिली होती ती सुद्धा घासणार. थोडं आता चिकट पायाला लागलंच होतं म्हणजे जरासं पुसून घेते. मला चिकट पायाला लागलेला अजिबात आवडत नाही. तर इथे पीठसुद्धा मळून झालं आणि चहा पण ठेवला आहे मी. वाजले होते 5 आणि इकडे शंकरपाळ्या 6ला करायला घेतल्यात मी, 8 तरी वाजतील. तर मुलगा घ्यायला लागलाय, काय गमती जमती करायला लागलाय आणि माझ्यावर बोलायला लागलाय. आणि अशा पद्धतीने चौकोन असे व्यवस्थित मध्यम आकाराची चपाती करते त्या पद्धतीने करायची आहे. जाडी त्याची जास्त पण नाही कमी पण नाही, ते व्यवस्थित लेअरच्या होतात. चुकून तेलातच जायचं मोबाईल. ज्यांना मार्क कमी पडायचे की नाही, गणित शिकवायला होतं हायच अजून. ज्यांना मार्क कमी पडले की नाही त्यांना ठोकळा म्हणायचं. आणि ज्यांना चांगले मार्क हुशार आहेत की नाही
त्यानं वाग्या त्यानं ठोकळा म्हणला मला आठवली ती गोष्ट. वाघमारे सर पण वारले. वाघ मारत होते. वाघमारे सर वारले आणि ते आमच्या गोंधळ सगळीकडे अंगावर सगळं गोंधळच काढलेले मॅडमांनी. मराठीला होत्या गोटावर सगळं असं गोंधळ आमच्या मॅडमांच्या. म्हणजे गोंधळ गोंधळ टॅटू कथा गोंधळ. अरे गोंधन कहते की आणि पण सल्लार बघितला नाहीस काय? पण एवढं मराठी कसलं भारी शिकवायचं माहितीये काय? लय भारी शिकवायच्या. गोंधन कसलं काढलेलं नेमकं? 12वी आमची झाली. टॅटू कसे काढलेले? ते गोंधळ काढतात रे. माहितीये मला कसलं काढलेलं. हिरवं काय अरे माहिती मला लक्षात नाही तेवढं. आणि आमची 12वी जेव्हा झाली आणि आम्ही जेव्हा FY ला गेलो तेव्हा ते मॅडम हे झाले बाबा वाढल्या. त्यांचं काय पांढऱ्या पेशी काय ते कमी झालं असं काय तर झालं. आणि मॅडमचं नेमकं लग्न झालं जागा घेतली आणि बांधणार तेवढ्यात मॅडमचं असं झालं. पोवाडे सर पोवाडे आडनावाचे सर आहेत अजून. ते पण विज्ञान शिकवत होते. नागरिक मॅडम आडनाव उलटच काही विचार आमची नागरिक मॅडम. वाग्या आणि हे काय ते ठोकळ्या. ज्यांना कमी मार्क पडेल त्यांना ठोकळ्या. झिरो झिरो. कायच लक्ष द्यायच नाही काही मुलींना रे शिकवत्याला. काय सर म्हणतं काय ठोकळ्या ठोकळ्या. मला त्याचा हे ठोकळा वाटायला ठोकळा. शंकरपाळी ठोकळा. गप्पी रे मोबाईल वाजायला माझा. मोबाईल एवढं ओळखत नाही काय बोललंय मी. तिखट शंकरपाळी असतात ना. हो असतात की रे. मठरी 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 ते गुजरातकडे जास्त आहे. काल ही गेली काजल तिथं गरबा दांडिया खेळायला. कंपनीची मीटिंग होती. पहिल्यांदा झुडिओ मध्ये गेली आणि म्हणाल्या त्याच्यावर पिशवी. झुडिओ? हा झुडिओ मध्ये कपडे खरेदीले काय आणि झुडिओ मध्ये कपडे खरेदीवर म्हणाली हे देतच नाही वाटतं पिशवी. हातातच देतात कपडे पिशवीच नसते म्हणा. ठेव रे देवाला ठेव जय बाप्पाला. करायला तसं दुपारी तू दोन तीन दे बघू. मला अजून 4 दे बघू.